गुड आफ्टरनून फ्रेंड्स. अबाउट मॅनिफेस्टेशन. माझ्या बऱ्याच फ्रेंडची अशी तक्रार आहे की ते ॲफर्मेशन्स करतात, पण ॲफर्मेशन्स म्हणजे आय अट्रॅक्ट मनी, आय लव मनी, मनीबद्दल, कारबद्दल, ह्याच्याबद्दल काही कुठल्या गोष्टी तुम्हाला ज्या पाहिजे असतात त्या गोष्टींचं मॅनिफेस्टेशन करण्याचा ते जे लोक प्रयत्न करतात त्यातले 80% लोकांचं असं म्हणणं आहे, माझेच फ्रेंड्स आहेत, की आमचं मॅनिफेस्टेशन होत नाही. म्हणजे आम्ही जर पैशाबद्दल ॲफर्मेशन्स केली 108 वेळा केली, हो पोनो पोनो केलं, आणखीन दिवसभरात आम्ही 1000 वेळा जरी ॲफर्मेशन केलं तरी आमचे मनी काय आमच्याकडे अट्रॅक्ट होत नाही. तर याला कारण काय? तर पहिल्यांदा तुमची मनीबद्दलची इंटेन्शन काय आहे बघा. लहानपणापासून आपल्यामध्ये एक मनीबद्दल एक अशी धारणा असते की पैसे हे फक्त श्रीमंतांनाच मिळतात, पैशांमुळं माणसं तुटतात, ती कष्ट केल्याशिवाय पैसे मिळत नाहीत, शिक्षणाशिवाय पैसे मिळत नाहीत. या गोष्टी आपण डोक्यात ठेवूनच आपण मनीबद्दल जर ॲफर्मेशन्स करत असू तर त्या कंप्लीट होणारच नाही. मनीबद्दल तुम्ही प्युअर इंटेन्शन ठेवा, ती एक एनर्जी आहे, त्याला थँक्यू म्हणा. त्याच्यासाठी लव लेटरसुद्धा लोक लिहितात मनीसाठी. तुम्ही एकच ॲफर्मेशन डोक्यात ठेवा, एका वेळेला एकच. इथं एका वेळेला 4-4 ॲफर्मेशन्स तुम्ही करायची ठरवली किंवा मॅनिफेस्टेशन, मला कार पण पाहिजे, मला गाडी पण पाहिजे, मला बंगला पण पाहिजे, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही सतत एकाच वेळेला जर मॅनिफेस्ट करायला लागला तर एकाही गोष्टीचं मॅनिफेस्टेशन कंप्लीट होत नाही. म्हणून एका वेळेला एकाच गोष्टीवर कॉन्सन्ट्रेट करा. आता कारचं तुम्ही चित्र बघितलं आणि मला ही कार पाहिजे, BMW आहे किंवा ही मर्सिडीज आहे, ही मला पाहिजे, मेल का हो नाही, तेच तुम्ही व्हिज्युलाइज करा. मी मर्सिडीज कारमध्ये बसले आहे किंवा बसलो आहे, माझ्याबरोबर माझी फॅमिली आहे, माझ्या गाडीचा कलर असा व्हाईट आहे, सगळ्या ॲम्युनिटीज इतके छान आहेत, खूप कम्फर्टेबल आहे कार, मला ह्याचा EMI पण परवडतो आणि मला माझे नातेवाईक खूप कौतुक करतात. असं जर तुम्ही व्हिज्युलायझेशन केलं तर तुमचं कारचं मॅनिफेस्टेशन ॲज अर्ली ॲज पॉसिबल तुम्ही पूर्ण करू शकाल. त्याच्यानंतर घर पाहिजे, 3 BHK घर पाहिजे, कुठल्या लोकेशनमध्ये पाहिजे, किती रुपयांना ते, कसं तुम्हाला किती परवडलं पाहिजे, कितव्या मजल्यावर पाहिजे, त्याच्यानंतर त्यातल्या आतल्या सगळ्या रूम्सचे कलर काय पाहिजे, दारं, खिडक्या, पडदे, फर्निचर, किचन किती मॉडर्न पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये काय काय तुम्हाला सुखसुविधा पाहिजेत, हे सगळ्याचं तुम्ही जेव्हा व्हिज्युअलायझेशन कराल, डोळ्यासमोर हे चित्र आणाल आणि असं इमॅजिन कराल की त्या घरामध्ये मी वास्तुशांत करून राहायला गेले आणि सगळ्यांनी माझ्या त्या घराचं आणि त्या माझ्या फ्लॅटचं खूप कौतुक केलं आहे, हे तुम्ही जेव्हा इमॅजिनेशन तुमचं जर पॉवर वाढवलीत आणि व्हिज्युअलायझेशन केलं तर 100% तुमचं मॅनिफेस्टेशन कंप्लीट होईल. हा माझा अनुभव आहे. आणि एका वेळेला एकाच गोष्टीचं मॅनिफेस्टेशन म्हणजे जेवढी तुमची इंटेन्सिटी असते तेवढी, जेवढं इंटेन्शन असतं तेवढीच इंटेन्सिटी पण तुमची असली पाहिजे. जेवढी तुमची इंटेन्सिटी जास्त तेवढं तुमचं मॅनिफेस्टेशन फास्टली होतं. हा माझा अनुभव आहे, मी स्वतः केलेला आहे. त्यामुळे हे जरूर करून बघा. माझ्या व्हिडिओजना लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. हॅव अ नाईस डे. थँक्यू.